श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे येत असतात जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, डॉक्टरही हात टेकतात आणि विज्ञानही हतबल होते. पण अशा वेळी ज्यांचं कोणीच कैवारी नसतो त्यांचे रक्षण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नक्कीच धावून येतात. आज आपण अशीच एक सत्य घटना बघणार आहोत. एका नामांकित हॉस्पिटलच्या ICUच्या बाहेर एक बाप हताश होऊन बसला होता. त्याची 6 वर्षाची मुलगी गंभीर आजारामुळे मृत्यूशी झुंज देत होती. काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की आम्ही खूप प्रयत्न केले, पण ती काहीच प्रतिसाद देत नाहीये. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या. शेवटचे काही क्षण उरलेत, तिला भेटून घ्या. तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. हा ऐकून सुधीरचे जगच कोसळले होते. दोघे नवरा बायको त्या बाकड्यावर बसून ढसाढसा रडू लागले. स्वामी, आम्ही काय गुन्हा केला होता? आमच्या बाळाला तुम्ही अशी शिक्षा का देत आहात? आमची सेवा कुठे कमी पडली स्वामी, की तुम्ही अशी वेळ आम्हाला दाखवताय? आमच्या बाळाला आमच्यापासून हिरावून नका घेऊ स्वामी. ते दोघेही स्वामींची भक्ती करत असायचे. छायानी डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. सुधीर मात्र पूर्णपणे खचला होता. तेवढ्यात एक म्हातारा माणूस, अंगावर शाल असलेला, चेहऱ्यावर तेजस्वी चमक असलेला, असा त्याच्या शेजारी येऊन बसला. बाळा, तू का रडतोयस? असं तो सुधीरला म्हणाला. सुधीरने रडत रडत त्याला सगळं सांगितलं. ते म्हणाले, अरे वेड्या, इतक्यात हार मानलीस? जो स्वामी समर्थांना आपलं म्हणतो तो कधीच हारत नाही. धर, ही उदी घे आणि आज जाऊन स्वामींचं नाव घे आणि तिच्या कपाळाला ही उदी लाव. तिला काहीच होणार नाही. आणि तो म्हातारा तिथून उठून गेला. सुधीरला काहीच कळेना. सुधीर पटकन उठला आणि ICU मध्ये गेला आणि स्वामींचं नाव घेत तिच्या कपाळाला त्याने उदी लावली. तेवढ्यात चमत्कार झाला. तिने हात थोडा थोडा हलवण्यास सुरुवात केली. त्याने लगेच डॉक्टरांना आवाज दिला, डॉक्टर, ही हात हालू लागली, प्लीज तिला पटकन तपासा. डॉक्टर तपासायला आले. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. तिच्या हृदयाचे ठोके थोड्या वेळापूर्वी थांबले होते. मशीनच्या सगळ्या रेषा बंद आणि स्थिर झाल्या होत्या, पण आता तिचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉक्टरही थक्क झाले. हे कसं शक्य आहे? हा तर मेडिकल सायन्सला आव्हान देणारा चमत्कार आहे. सुधीरने पटकन त्या आजोबांना शोधण्यासाठी बाहेर धाव घेतली, पण तिथे कोणीच नव्हते. आपल्या मुलीला वाचवणाऱ्यांचे एकदा तरी आभार मानावे म्हणून त्यांनी CCTV चेक केला, पण त्याला तिथून कोणी येताना किंवा जाताना असं कोणीच दिसलं नाही. सुधीरला आता कळले होते की ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री स्वामी समर्थ होते. त्या दोघांनाही खूप आनंद झाला. तुम्ही आमच्या मुलीला नवीन जीवन दिलेत स्वामी. ती पूर्णपणे बरी झाली की आम्ही तिला घेऊन तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येऊ. आणि जेव्हा ती बरी झाली तेव्हा ते तिला घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेले. तर ही होती स्वामींची प्रचिती, जिथे विज्ञानही हतबल होते. सगळेजण हात टेकतात. तिथूनच सुरू होते ही स्वामींची प्रचिती. म्हणून तुमचा विश्वास, तुमची भक्ती एवढी प्रबळ ठेवा की स्वामी हे तुमच्यासाठीही धावून आले पाहिजे. आणि स्वामी कधीच कुठल्याच भक्ताला एकटं सोडत नाही. कोणत्याही वाईट काळात, वाईट प्रसंगात स्वामी नेहमीच भक्तासाठी धावून येतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच कथा आणि सकारात्मक विचाराचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.